सामान्यतः इतिहासामध्ये असं दिसून येतं की माणूस एखाद्या गोष्टीचं अपयश किंवा यश याचा विचार करतो तेव्हा पहिल्यांदा तो साधनाच्या अभावाविषयी तक्रार करायला लागतो. म्हणजे हे नव्हतं म्हणून हे झालं, हे असतं तर हे झालं नसतं. आपल्याकडे म्हण आहे, नाचता येईना अंगण वाकडे. नाचणं ज्याला जमतं तो कुठेही नृत्य करू शकतो. पण सामान्यतः माणूस असा विचार करतो की हे झालं नाही याचं कारण मी नाही, याचं कारण बाकी सगळी व्यवस्था आहे. आर्य चाणक्य ह्या एका मुद्द्यावर सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे की माझ्या हातामध्ये साधनं आहेत की नाही, माझ्याकडे पुरेशी शक्ती आहे की नाही, माझ्या पाठीशी समाज, सत्ता, संपत्तीवाले लोक आहेत की नाही, याचा विचार करण्यापेक्षा माझ्या हृदयामध्ये एखादं कार्य करण्याची किती तीव्र लालसा आहे, हेच ज्याचं भांडवल आहे तो आयुष्यामध्ये यशस्वी होतो. आर्य चाणक्याने ते करून दाखवलं. आणि हे सगळं करून दाखवत असताना एक भूमिका ते शेवटपर्यंत विसरले नाही, ते म्हणजे आपण एक शिक्षक आहोत. शिक्षकांनी ठरवल्यानंतर जगामध्ये केवढीही उलथापालथ होऊ शकते याची शेकडो उदाहरणं आपल्याला इतिहासामध्ये दिसतात. कारण शिक्षक पोटासाठी केवळ काम करत नाही, त्याचं नशीब, त्याचं भाग्य इतकं चांगलं असतं की त्याच्या सेवा काळामध्ये अनेक पिढ्या त्याच्या हाताखालून जातात. आणि मग त्या शिक्षकाचं सहज बोलणं, शिक्षकाचं वागणं, शिक्षकाची विद्यार्थ्यांचा असलेला संपर्क आणि विद्यार्थ्यांशी शिक्षकांचा असलेला संपर्क, यातून अपूर्व कार्य उभं राहतं. असा पण अनुभव जगाने घेतला. आर्य चाणक्य त्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा आहे. पण ज्याला जनप्रवाहाच्या विरुद्ध उभं राहून काम करायचं असतं त्याला केवळ स्तुतीच प्राप्त होते अशातला भाग नाही. किंबहुना त्याला पहिल्यांदा विरोधाला सामोरं जावं लागतं. आणि अशा वेळी त्याला असं वाटत असतं की आपल्या पाठीमागे जर समाज असेल, शक्ती असेल, तर आपण हा विरोध मोडून काढू शकतो. पण चाणक्यांचं वैशिष्ट्य असं की ते म्हणाले की मी याचा विचारच करायला तयार नाहीये की माझ्यासोबत कुणी आहे की नाही. मी आहे आणि माझा अंतरात्मा आहे. भारतीय सनातन विचार पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा संस्कार कोणता असेल तर तो हा आहे की कोणीही आपण एकटे नाही आहोत. आपल्याबरोबर ती ईश शक्ती कायम काम करत असते. फक्त ती बघते की तुमची तयारी किती आहे, त्यागाची तयारी किती आहे, समर्पणाची तयारी किती आहे. आणि मग तो उभा राहतो आणि अक्षरशः जनप्रवाहाला उलट्या दिशेने पण घेऊन जाऊ शकतो. चाणक्य तसेच आहे. त्यामुळं त्यांच्या आयुष्याची सुरुवातच संघर्षांनी झाली आहे. आई वडिलांना वाटत असलेली चिंता, त्यातून चणक गावातून तक्षशिलेपर्यंत जाणं, 4 महिने केलेला प्रवास, या प्रवासात आलेल्या अडचणी, या प्रवासामध्ये आलेली संकट, या सगळ्यातून हा छोटा विष्णू काही ना काहीतरी शिकतो आहे. आणि त्याच्या मनातली उर्मी अधिक पक्की आणि पुरुषार्थी व्हायला लागते आहे. चाणक्याचं जीवन समजून घेताना अनेक पैलू आहेत. त्यातला हा पैलू वर्तमानात आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे की देश जेव्हा संकटामध्ये येतो तेव्हा मी माझ्याबरोबर कोण कोण येईल याचा विचार न करता स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. याचा दुसऱ्या शब्दामध्ये उल्लेख करायचा झाला तर प्रत्येक सुजाण नागरिकाला शत्रुमित्र भावाची जाण असली पाहिजे, जी विष्णुगुप्तांना अगदी लहान वयापासून होती आणि पुढे आयुष्यभर त्यांनी ती सांभाळली. आणि समाजामध्ये शत्रुमित्र भाव म्हणजे कोण शत्रू आहे आणि कोण मित्र आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. दीर्घकाळ आपण पारतंत्र्यात राहिल्याचा एक दुष्परिणाम असा झाला की आपण भित्रे झालो. आपला आपल्यावरच विश्वास नाही, आपला परंपरेवर विश्वास नाही, आपल्या संस्कारांवर विश्वास नाही. आणि या भित्रेपणातून आपण काही एक अद्भुत तत्वज्ञान शोधून काढलं की जग हे शांतीनेच पुढे जाऊ शकतं. हा विचार एखाद्या सामर्थ्यवान माणसाने मांडणं
आणि तुमच्या माझ्यासारख्या पराभूत झालेल्या 1,500 वर्ष पराभूततेत राहणाऱ्या समाजांनी मांडणं, ह्याच्यामध्ये गुणात्मक फरक आहे. जग शांतीच्या काळात पुढे जातं हे खरं आहे, पण शांती प्रस्थापित होण्यासाठी सामर्थ्य असावं लागतं. भेकडांच्या शांतीच्या अपिलाला काही अर्थ नाही. असाच एक गैरसमज आपल्या समाजामध्ये सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मार्गाने सुद्धा पसरवला गेला, म्हणजे अहिंसा हा मोठा परमधर्म आहे. याच्या इतकं असत्य जगामध्ये काहीच नाही. अहिंसा ही गोष्ट चांगली आहे, पण अहिंसा सिद्ध होण्यासाठी हिंसा करण्याची तयारी असली पाहिजे. तुम्ही जर हिंसेलाच घाबरत असाल तर तुमच्या अहिंसेला कोणी धूप घालणार नाही. पण आम्ही असं समजायला लागलो की नाही, अहिंसा हाच जीवनाचा मार्ग आहे. मग त्याचा परिणाम काय झाला? कोणी एका कानफडात मारली तर दुसऱ्या कानफडात मार म्हणून गाल आपण पुढे करायला लागलो. हे काही साधुत्व नाही आहे. हा पुरुषार्थाचा विचार नाही आहे, हा संतांचा विचारही नाही, आणि हा सभ्य लोकांचाही विचार नाही. हा तर पळपुट्या लोकांचा विचार आहे. माझ्या दिशेनं अकारण कोणी हात उगारत असेल तर तो हात खांद्यासह मी उपटून काढेन, याचं नाव आहे अहिंसा. मी ते केलं पाहिजे, माझ्यात ती धमक असली पाहिजे. आणखीन एक भ्रम निर्माण झाला की विचारांची विविधता हेच जणू काही जगाचं सौंदर्य आहे, आणि त्यातून एक भ्रम निर्माण झाला की सर्व धर्म समान आहेत. अहिंसा परमोधर्म हे अर्धसत्य आहे, पण सर्व धर्म समान आहेत हे 1000% असत्य आहे. असं असूच शकत नाही. सर्व धर्म समान आहेत असं म्हणायला लागल्याबरोबर आपल्याला लक्षात येतं की आपण सबगोलंकारी बनलोय. हे पण चांगलं, ते पण चांगलं, त्यांचंही बरोबर, आमचंही बरोबर, असं नाही. सगळे धर्म कधीही समान असू शकत नाही. विशेषतः अभारतीय धर्म आणि भारतीय धर्म यांच्यामध्ये कोणताही भाईचारा असू शकत नाही. भारत भूमीमध्ये निर्माण झालेले धर्मसंप्रदाय जे आहेत, मग तो वैदिक धर्म असो, तो बौद्ध धर्म असो, तो जैन धर्म असो, तो सिख धर्म असो किंवा अन्य अनेक संप्रदाय असो, याच्यामध्ये मूलभूत ऐक्य आहे. पण जे भारताबाहेर निर्माण झालेले अत्यंतिक ग्रंथ प्रमाणवादी, एकेश्वरवादी आणि आम्ही म्हणतो तोच देव खरा असं म्हणणारे अतिरेकी हे कधीही भारतीय संप्रदाय धर्म परंपरेशी सख्य राखू शकत नाही. चाणक्यांना हे माहिती होतं, आणि त्यामुळे चाणक्याने आपल्या जीवनामध्ये या सगळ्या धारणा दूर करायचा प्रयत्न केला. एक तर दुर्बलांच्या, भेकडांच्या, भित्र्यांच्या अहिंसेला जगामध्ये किंमत नाही. तुमच्या हातामध्ये शस्त्र असलं पाहिजे आणि शास्त्रही तुम्हाला माहिती असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, सबगोलंकारी असणं म्हणजे सर्वसमावेशक असणं असं नाही. आपल्या स्वतःची एक राष्ट्रीय अस्मिता असते आणि ती जपली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे की मी आयुष्यात जे काही करेन त्याच्यामध्ये माझं हित किती आहे, माझ्या कुटुंबाचं हित किती आहे, याही पेक्षा माझं राष्ट्रीय हित त्याच्यामध्ये निगडीत आहे की नाही, हा एकमेव निकष मी लावेन. संघर्षाला सुरुवात झाली शिक्षण घेत असताना. शिक्षण पूर्ण झाल्यावरही संघर्ष, आणि एका गुरुकुलाचं आचार्यपद आल्यानंतर पहिला विरोध कोणी केला तर तक्षशिलेच्या बापाला तुरुंगात टाकून राजा झालेला अंबिकुमार आहे, त्याने विरोध केला. काल आपण पाहिलं ते. तो म्हणाला की जोपर्यंत तुम्ही मगध साम्राज्याच्या ज्ञानपीठाकडून तुमची पात्रता सिद्ध करत नाही तोपर्यंत तुम्हाला कुलगुरू होता येणार नाही. चाणक्याने सांगितलं की हरकत नाही. चाणक्याच्या लक्षात आलं की हा अंबिकुमार जो आहे तो माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक पावलावरती आडवा येणार आहे. कारण का ज्या सत्ताधीशांच्याकडे राष्ट्रीय हिताची आणि सामाजिक उन्नतीची दृष्टी नसते ते पहिल्यांदा ज्ञानक्षेत्रातल्या लोकांना विरोध करतात. कारण का त्यांना माहिती आहे की शिक्षक ठरवेल, ज्ञानी ठरवेल, प्रबोधक ठरवेल, समाज परिवर्तनासाठी कटिबद्ध झालेली व्यक्ती ठरवेल तर आपल्या विरुद्ध सुद्धा क्रांती होऊ शकते. त्यामुळं सत्ताधारी जे अतिशय मदांध आहेत, मस्तवाल आहेत, स्वार्थी आहेत, अनैतिक आहेत, त्यांना सर्वात जास्त भीती कशाची वाटते तर शिक्षक वर्गाची वाटते. आणि ती वाटली पाहिजे, कारण का ती वाटली तरच त्यांची डोकी ठिकाणावर राहतात. चाणक्याच्या लक्षात आलं की अंबिकुमार आणि आपण आयुष्यभर एकमेकाच्या समोरच उभे राहणार आहोत.
मग अंबिकुमाराला पटेल असं उत्तर त्यांनी दिलं की ठीक आहे, मी जोपर्यंत ज्ञानपीठाकडून पुरस्कृत होत नाही तोपर्यंत मला आचार्य म्हणू नये, मला आर्य म्हणावं. चणक ग्रामातला मी असल्यामुळं मला चाणक्य म्हणावं आणि मी या गुरुकुलाची जबाबदारी घेईन. नंतर विषय आला तो या गुरुकुलात तुम्ही काय काय शिकवणार. काल हेही आपण पाहिलं, फक्त उजळणी करतो. आणि विष्णुगुप्तांनी उत्तर दिलं की मी ते सगळं शिकवणार आहे जे भावी राज्यकर्त्यांना अतिशय उपयुक्त असेल. आणि त्याच्यामध्ये शस्त्रविद्या, अस्त्रविद्येपासून कामशास्त्रापर्यंत सगळे विषय मी विद्यार्थ्यांना शिकवणार आहे. असं सांगितल्यानंतर तर अंबिकुमाराचं डोकं आणखीन ठणकलं. तो म्हणाला की नवे विषय नव्या पद्धतीने शिकवण्याचा तुम्हाला काय हक्क आहे. तुम्ही परंपरेनं जे चालत आलेलं आहे ते शिकवा, पौरोहित्य शिकवा, ज्योतिषशास्त्र शिकवा, पूजापाठ शिकवा, आणखीन काही गोष्टी आहेत ते शिकवा. तुम्ही हे बाकी सगळं जे करता आहात ते करण्याची गरज नाही आहे. तेव्हा चाणक्याने उत्तर दिलं होतं की मी एक शिक्षक आहे आणि मी केवळ विद्यार्थ्यांना पोट भरण्याची विद्या देत नसून या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून माझा हा सनातन देश सामर्थ्यवान होईल यासाठी त्यांना मी सिद्ध करतोय. अंबिकुमाराच्या लक्षात आलं की राज्यक्रांतीची बीज ही आहेत आणि ही गर्भामध्ये पूर्ण स्थापित होण्याच्या आधी उखडून टाकली पाहिजे. आणि मग अशा स्थितीमध्ये आणखीन एक विचार चाणक्यांनी जो मांडला त्यामुळं तर अंबिकुमाराला आणखीन बेचैनी झाली की सुट्टीच्या काळामध्ये माझे विद्यार्थी देशभर फिरतील. केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत वर्तन, माणूस शहाणा होतो असं म्हटलं जातं. आपण देश पाहिला पाहिजे, देशातली माणसं पाहिली पाहिजेत, वेगवेगळ्या जीवन प्रवाहाचा आपल्याला परिचय असला पाहिजे. आणि म्हणून सनातन वैदिक धर्मामध्ये संन्याशाच्या अवस्थेमध्ये जाणाऱ्या माणसासाठी सुद्धा, म्हणजे परम वैराग्य ज्याच्या ठाई निर्माण होणार आहे अशा व्यक्तीसाठी सुद्धा परिव्राजक होणं अत्यंत महत्वाचं होतं. म्हणजे तो संन्यास तर तेव्हा घेऊ शकतो जेव्हा त्याला हा देश कळालाय, राष्ट्र कळाला. कारण का हा देश जमिनीचा तुकडा नाही आहे, एक जिवंत राष्ट्रपुरुष आहे आणि समग्र ईश्वरी शक्ती या भूभागामधून प्रकट होते आहे. त्यामुळे हा देश समजून घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. चाणक्याने सांगितलं की मी माझ्या विद्यार्थ्यांना पाठवेल, जातील, ते लोकांना भेटतील, लोकांची सुखदुःख समजून घेतील. आणि असं करणं हे या देशातल्या धर्माचा एक अंग आहे. स्वामी विवेकानंदांनी संन्यास घेतल्यानंतर त्यांनी भारत यात्रा केली की नाही? कशासाठी? त्यांना पर्यटनाची हौस होती का? ते पर्यटन नव्हतं, ती यात्राही नव्हती, ते परिव्राजकाचार्याचं जीवन होतं की मी लोकांपर्यंत जाईन, लोक गंगेला समजून घेईन, लोकांच्या भावभावनांशी मी परिचित होईन, तर मला कळेल की माझ्या आध्यात्मिक शक्तीच्या जोराने नुसते आश्रम नाही स्थापन करायचे, नुसती भक्तांची गर्दी आपल्या मागे उभी करायची नाही. माझे इतके चेले आहेत, माझे इतके अनुयायी आहेत, माझ्याकडे इतकं आहे, माझ्याकडे इतकं नाही आहे, असली चर्चा करणारं धर्माचार्य काही उपयोगाचं नाही आहे. आणि तेही धर्माचार्य काही उपयोगाचं नाही जे नुसतंच तत्वज्ञान सांगतात आणि सामर्थ्याने उभे नाही राहत. स्वामी विवेकानंदांना हे कळालं होतं आणि म्हणून त्यांनी भारत पाहिला. आणि भारत पाहिल्यामुळं, देश पाहिल्यामुळं त्यांच्या असं लक्षात आलं की आम्ही कुणाला देवधर्म शिकवतोय? ज्यांना 2 वेळा जेवायलाही मिळत नाही, 2 वेळा खायला नीट मिळत नाही, अंगभर कपडे मिळत नाही, जे इतके पिचलेले आहेत, इतके खचलेले आहेत, इथली तीर्थक्षेत्र भ्रष्ट झाली आहेत, इथली मंदिरं उद्ध्वस्त होत आहेत, इथला धर्म बुडवण्याची कारस्थानं होत आहेत. अशा वेळी मी यांना शांतीचा पाठ शिकवेन, ध्यानधारणा शिकवायला लागेन, तर ह्या लोकांवर त्याचा परिणाम काय होणार आहे? पहिल्यांदा या लोकांना मला उत्तमतेने जगायची विद्या दिली पाहिजे. शिक्षक आहे विवेकानंद, हे पहिल्यांदा शिक्षक आहेत, मग संन्यासी आहेत आणि मग दिव्य पुरुष आहेत. त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या लोकांना मान ताठ करूनच जगता येत नाही त्यांना मी सांगणार काय, डोळे मिटून बसा म्हणजे ईश्वराचं दर्शन होईल आणि तुमच्यासाठी सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांच्या सारखं विमान येईल? नाही येणार. आपल्यासाठी ॲम्ब्युलन्स सुद्धा येण्याची शक्यता नाही, विमान फार दूरची गोष्ट आहे. स्वामी विवेकानंदांना हे कळालं होतं. परिव्राजक. गोदावरीच्या तटावर टाकळीला गायत्रीचं पुरस्चरण करणाऱ्या एका तरुण मुलांनी ठरवलं की बस मला श्रीरामांचं दर्शन घ्यायचं आहे. आणि आता पुरस्चरण झालं, दर्शनाची अनुभूती आली, आता मी काय केलं पाहिजे? तर मला आता देश पाहायला पाहिजे. आणि म्हणून टाकळीहून, नाशिक जिल्ह्यातून ठोसरांचा मुलगा निघाला
आणि म्हणाला की मी हे काम करेन, मी देश बघेन. मनामध्ये इच्छा विरक्तीचीच होती, संन्यस्त वृत्तीचीच होती. आणि हा नारायण जेव्हा देश पाहायला निघाला तेव्हा त्यांनी देशात पाहिलं काय? तो म्हणाला, कोणाला रामदर्शनाची ओढ लावतोय मी? अन्न खायला नाही, नसे अन्न खाया, नसे वस्त्र ल्याया. अन्न नाही, वस्त्र नाही, आसरा नाही जीवा. त्या लोकांना मी सांगतोय भजन करा, त्या लोकांना सांगतोय मी पुराण ऐका, त्या लोकांना सांगतोय की प्रार्थना करा. काही उपयोग नाही आहे. यांना तर मला उभं करायचं आहे. एक संन्यासी बरं, एक विरक्त पुरुष. आणि तो देशभ्रमण करत असताना त्यांच्या लक्षात असं आलं की अरे हा समाज ढोंगीपणाने अध्यात्माच्या गोष्टी करतोय. म्हणजे फार मोक्ष मुक्ती वगैरे 24 तास. आजही आपण तेच करतोय. प्रभूची इच्छा ती खरेपणाने नसते. प्रभूची इच्छा पळून जायचं असतं म्हणून प्रभूची इच्छा. असं होतच असतं. कलियुगाचा फेरा आहे. कोणी सांगितलं तुला? कलियुग काय तुझ्या बापाने जन्माला घातलाय? तू इतका दावा कसा करू शकतो की हे कलियुगामध्ये? कलियुग वगैरे माझ्या मनात आहे सगळं. मी हे होऊ देणार नाही. माझी वर्तमानातही धर्मस्थानं भ्रष्ट होत आहेत. कलियुगाचा महिमा आहे. कसा महिमा आहे? मी का उभा राहत नाही हातामध्ये शस्त्र घेऊन? मी जर उभा राहिलो तर माझं एकही तीर्थक्षेत्र भ्रष्ट होणार नाही. काळच बदललाय. मुला मुलींना कोण सांगेल? मग माझी मुलगी कोणाही उडाणटप्पू मुलाचा हात धरून निघून जाते आणि मग माझ्या धर्मसंस्कृतीवर आक्रमण होतं, तेव्हा मी हातपाय गाळून बसतो. एक तर मी समाजामध्ये जाऊन दुःख सांगतच नाही माझं की माझी मुलगी अशा पद्धतीनं भ्रमिष्ट झालेली आहे आणि ती गुंडांच्या बरोबर ती जाते आहे. आपण समाज म्हणून एकत्र येऊ. शत्रुमित्र भावच आपल्याला माहिती नाही. समर्थ रामदासांना कळालं की मला लोकांना जागं केलं पाहिजे. कोण पुसे अशक्ताला, रोगीसा बराडी दिसे. शक्तीने पावती राज्ये, शक्ती नसता विटंबना. भजन करतोय, फेऱ्या मारतोय, तीर्थयात्रेला जातोय, पोथ्या वाचत बसलाय, काही अर्थ नाही. एका बाजूला शास्त्र पाहिजे, दुसऱ्या बाजूला शस्त्र पाहिजे. शस्त्र नसेल तर शास्त्राला काही अर्थ नाही, आणि शास्त्र नसेल तर शस्त्र अतिरेक्यांच्या हातातल्या शस्त्रासारखं होईल. मला निर्माण करायचं आहे आणि निर्माण करण्यासाठी माझ्या मनगटात बळ पाहिजे. समर्थ फिरताय. फिरत असताना काश्मीरमध्ये गेले आणि काश्मीरमध्ये तिथे सिख गुरूंची भेट झाली आहे. समर्थ विरक्त आहेत. महाराष्ट्रातल्या संतांच्या संस्कारांनी वैराग्य आणखीन प्रफुल्लित झालंय. आणि जेव्हा समर्थाने हे पाहिलं तिथे की ज्या एका सिख धर्मगुरूला मी भेटायला निघालोय तो तर स्वतःला पातशाह समजतोय. लक्षात घ्या फरक काय. घोड्यावर बसतोय, त्याचं स्वतःचं सैन्य आहे. आणि मग समर्थांची जेव्हा भेट झाली ते म्हणाले की तुम्ही तर संत आहात, धर्मगुरू आहात, धर्माचार्य आहात, तुम्ही स्वतःला पातशाह कसं म्हणून घेता? तर त्या शीख धर्मगुरूने सांगितलं की मी त्याचा बंदा आहे, त्या ईश्वराचा मी प्रतिनिधी आहे. तो जर सर्वोच्च पातशाह आहे तर त्याचा मी बंदा पातशाहच असणार आहे. आणि मग समर्थांची आणि त्यांची चर्चा झाल्यानंतर समर्थांना त्यांनी एक वस्तू भेट दिली. ती जन्मभर समर्थांबरोबर राहिली. ती होती कुबडी. आणि त्या कुबडीमध्ये होतं एक छोपं शस्त्र. त्यांनी सांगितलं की तुम्ही संन्यासी आहात ना, तर शक्तीची उपासना शिकवा. म्हणून रामासारख्या मर्यादा पुरुषोत्तमाचे अनुयायी असलेल्या समर्थांनी गावोगावी हनुमानाची मंदिरं उभी केली. त्यांना माहिती होतं की राम तेव्हा सत्य होतील जेव्हा हनुमानाची शक्ती प्रकट होईल. हनुमानाची शक्ती नसेल तर राम प्रकट होणं शक्य नाही. हे परिवर्तन जे आहे ते देश पाहिल्याने होतं. विष्णुगुप्ताचं तेच झालं की विद्यार्थ्यांनी देश पाहावा आणि देश पाहत असताना त्यांना कळेल की समस्या काय आहे. त्या मुलांना कळेल की शत्रू कोण आहे, मित्र कोण आहे. आणि शत्रूंपासून सावध राहण्यासाठी आणि मित्रांना अधिक जवळ घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे सगळं त्या मुलांना वर्गामध्ये शिकवता येत नाही. क्रमिक पुस्तकातून शिकवणं अपेक्षितही नाही, कारण की शेवटी तो एक व्यवस्थेचा भाग आहे. पण मुलं जेव्हा जातात, आपण त्यांना सहलीला नेतो, तर आजकाल वॉटर पार्कला सहली जातात. आज सहली गडांवर कोणी नेतच नाही, गड किल्ले कोणी दाखवतच नाही. हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड मी आयुष्यात न बघता मरेन तर मी नरकात सुद्धा जाऊ शकणार नाही हे कोणीच सांगत नाही. की जिथे शिवरायांनी हे सगळं उभं केलं तिथली माती माझ्या मस्तकाला लागली पाहिजे. आता काय झालं की मग तिकडे जातील तर मुलं नीट नाही वागली तर काय करायचं, कोणी पडलं झडलं तर काय होईल, पडलं तर पडलं, लागेल, फ्रॅक्चर होईल,
असं कुठल्या सौंदर्य स्पर्धेमध्ये मुला मुलींना आपल्याला पाठवायचं आहे? गुडघे फुटतील तर फुटतील, पण आम्ही सगळेजण अशा ठिकाणी नेतो की जिथे मुलांचं मनोरंजन होईल. चाणक्याला हे माहिती होतं. तो म्हणाला की मनोरंजनाचा हा काळ नाहीये. राष्ट्र निर्माण करायचं असेल तर माझ्या मुलांनी राष्ट्र पाहिलं पाहिजे, इथली सुखदुःख पाहिली पाहिजे. आणि मग अशा प्रवासामध्येच काल जिथे आपण येऊन थांबलो की एक विद्यार्थी सगळा प्रवास करून आला आणि याच्यासाठी पॉकेट मनी नव्हता. घरून पैसे आणा, क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड जवळ ठेवा, असलं काही नव्हतं. हा शिक्षक सांगत होता की तुम्ही जा, वेगवेगळ्या गावात जा, तिथे काम करा. त्या कामाचा तुम्हाला जो काही थोडाफार मोबदला मिळेल त्यातून तुमच्या खाण्यापिण्याचा विषय तुम्ही संपवा. तुम्ही कुणावर अवलंबून राहू नका. बघा, एक शिक्षक कसं परिवर्तन घडवतं, एक शिक्षक काय काय पद्धतीनं आपल्या मुलांना घडवत असतो. आणि चाणक्य हे सांगतात की जा ना, तुम्ही काम मागा तरी. बेकारी वाढली आहे म्हणून नुसती आंदोलनं नका करू. बेकारी दूर करण्यासाठी मी काय करतो आहे याचा विचार करा. सगळ्यांना पंख्याखालची नोकरी पाहिजे तर मिळणार नाही. कोणीतरी देहडी एक ठेला टाकला पाहिजे चौकामध्ये की जिथे तो चहा विकेल, जिथे समोसे विकेल. आणि आपल्याला अनुभव असा आहे की पंख्याखाली बसून पगार घेणाऱ्यापेक्षा 10 पट अधिक उत्पन्न रस्त्याच्या कडेला 3 तास इडली वडा सेंटर चालवणाऱ्याचं असतं. पण आमच्या डोक्यामध्ये आहे ना, रोजगार म्हणजे सरकारी नोकरी. चाणक्यांना हाही भ्रम दूर करायचा होता की सुखवस्तूपणाने पैसे मिळवणं नाही. तुम्ही जा, शेतामध्ये काम सुरू असेल शेतात काम करा, जे काही मिळेल त्यात तुम्ही भागवा आणि तुमचा प्रवास तुम्ही आयोजित करा. यात काय काय शिकवलं मुलांना? नवीन क्षेत्रात गेलं पाहिजे, परिचय करून घेतला पाहिजे, परिश्रम केले पाहिजेत, पैसे मिळवले पाहिजेत आणि स्वतः पैसे मिळवू तेव्हा ते खर्च करताना कसे खर्च करायचे हे पण कळायला लागेल. बापांनी दिलेले पैसे खर्च करायला अक्कल नाही लावावी लागत, कारण का बापांनी हरामीनीच कमवलेले असतात. पोरगा हरामीनीच खर्च करतो. पण पोरगा जेव्हा घाम गाळेल तेव्हा त्याच्या लक्षात येईल की 1 रुपयाची किंमत काय. असाच एक मुलगा प्रवास करून परत आला तक्षशिलेला. गुरुकुलामध्ये विष्णुगुप्त बसले आहेत, आर्य चाणक्य. त्यांनी गुरुजींना साष्टांग नमस्कार केला. आपल्या शाळांमध्ये परत एकदा ही प्रणाली सुरू केली पाहिजे की शिक्षक दिसल्यानंतर हात जोडून, मान झुकून, कमरेत वाकून तरी किमान नमस्कार केला पाहिजे. गुड मॉर्निंग मॅम, गुड मॉर्निंग टीचर, नो. गुड मॉर्निंग म्हणा, नका म्हणू, पण शिक्षकांशी बोलताना असं नाही. शिक्षकांशी विनम्रतेने बोललं पाहिजे, कारण का जो शिक्षकांच्या समोर नम्र होतो त्याच्यावर ज्ञानाचा वर्षाव होतो. जो शिक्षकांच्या समोर उद्धटपणे राहतो ना, त्याच्याजवळ ज्ञानही येत नाही आणि संस्कारही येत नाही. पण आजकाल मुलांना आम्ही वेगवेगळ्या गोष्टी शिकवतो, त्यात नमस्कार करणं शिकून गेला. समर्थ रामदास म्हणतात, नमस्काराचं एक फार महत्त्व आहे. नमस्कारे लीनता घडे, नमस्कारे अहंता मोडे. अहंकार संपतो, नम्रता येते आणि विद्या विनयाने शोभून दिसते. त्यामुळे जो नम्र होतो त्याला ज्ञान प्राप्त होतं. हा विद्यार्थी आला, त्याने गुरुजींना साष्टांग नमस्कार केला चाणक्यानं. चाणक्य म्हणाले की चंद्रा, जे संबंधित लोकांना जागं केलं पाहिजे, याला शत्रुमित्र भाव म्हणतात. नाहीतर ते सगळं उभं राहिल्यानंतर आम्ही म्हणतो हे कसं उभं राहिलं आम्हाला माहितीच नाही, तर तो शिक्षक नाही. शिक्षकांनी सावध केलं पाहिजे. आर्य चाणक्याच्या डोक्यामध्ये आलं की चंद्रगुप्त सांगतोय ती गोष्ट फार वेगळी आहे. कारण का हा अलेक्झांडर आपल्या बरोबर काल विचार केला आपण तसं वास्तुतज्ञ घेऊन आलाय, साहित्यिक घेऊन आलाय, कलावंत घेऊन आलाय. त्याला इथे नुसतं राजकीय आक्रमण करायचं नाही आहे, त्याला त्याची संस्कृती इथे थोपवायची आहे. आणि संस्कृती थोपण्याचे मार्ग कोणते आहेत? तर वास्तू आहे, साहित्य आहे, संगीत आहे, नाट्य आहे. या सगळ्यातून संस्कृती प्रवाहित होत असते आणि लोकांच्या मध्ये जाते. आज तुमच्या माझ्या जीवनामध्ये बॉलिवूडनी ज्या पद्धतीची संस्कृती, प्रदूषित संस्कृती आणली आहे, आम्हाला कधीच कळलं नाही की एखाद्या गावामध्ये सावकारी करणारा गुंड जो आहे त्याला लांब टिळा का असतो, त्याच्या हातात रुद्राक्ष का असतं, त्याच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा का असतात, आणि तो गुंडगिरी करत असतो तो टिळा लावलेलाच का असतो. आणि त्याच वेळी गावावरती आलेलं कोणतंही संकट
करुणेने भारावून जाऊन दूर करण्यासाठी धडपड करणारा एक मौलवी कसा काय असू शकतो? आमच्या डोक्यात काय भिनवलं गेलं बघा, आमच्या डोक्यामध्ये काय भरलं गेलं बघा. आणि आम्ही ते खुशाल बघतो. म्हणजे ज्या ठाकूरच्या घरी शोलेमध्ये जया बहादुरी कंदील लावण्यात निम्मा वेळ घालवते है ना, कंदील लावत फिरते, असं ते गाव आहे की जिथे वीज नाही, पण त्या गावातल्या मशिदीवरची अजान मात्र लाऊडस्पीकरवर ऐकू येते. आम्ही बघितलं ते, आम्ही सहन केलं ते, आम्हाला खरं वाटलं ते. हे कसं होतं? इतना सन्नाटा क्यों है भाई, इतना सन्नाटा क्यों है? तर तो सन्नाटा कोणी पसरवला, कसा पसरवला? या माध्यमातून आला. नाटकं येतात, नाटकं काय पद्धतीची येतात, काय शिकवलं जातं त्यातून, आमच्या मुलांच्या डोक्यात काय भरवलं जातं, सोशल मीडियावर आता आमची मुलं जे जे काही बघता आहेत त्यातून काय पसरवलं जातं. इथे सगळे शिक्षक आहेत म्हणून थोडासा वळण घेऊन एक विषय आपल्यापर्यंत पोहोचवतो. आपण सावध राहिलं पाहिजे. चाणक्यासारखं वोकिझम नावाचा एक प्रकार सुरू आहे. आपल्यापैकी जे जागरूक पालक आहेत त्यांना माहिती असेल, शिक्षक आहेत की जे या सगळ्याशी स्वतःला कनेक्ट करतात त्यांनाही माहिती असेल. वोकिझम हा असा प्रकार आहे जो जगातल्या प्रस्थापित संस्कृतींना उद्ध्वस्त करून एक नवी हायब्रिड संस्कृती निर्माण करण्यासाठी डाव्या विचाराच्या लोकांनी एक नवं खूळ सुरुवात केली. त्याचे परिणाम आपण अलीकडच्या टप्प्यातले काही पाहिले की शारीरिक संबंधाचं वय कोणतं असावं, सर्वोच्च न्यायालयात चर्चा झाली याच्यावर. हा सर्वोच्च न्यायालयाचा विषय आहे की आईबापाचा विषय आहे? हा समाजाचा विषय आहे की सर्वोच्च न्यायालयाचा विषय आहे? न्यायालय कोण ठरवणार की माझ्या कोणत्या वयातल्या मुलामुलींनी शरीर संबंध ठेवावा? न्यायालय कोण ठरवणार की विवाहबाह्य संबंध नैतिक आहेत की अनैतिक आहेत? न्यायालय कोण ठरवणार? समाज ठरवणार, समाजातले धोरण ठरवणार. याला जोडून नवीन विषय आला वोकिझम. वोकिझम म्हणजे काय? आपल्या सर्वोच्च न्यायालयातही एक वाक्य आहे की स्त्री आणि पुरुष ही कल्पना चुकीची आहे. असं काही नसतं. सर्वोच्च न्यायालयाचं अधिकृत मत आहे, असं काही नसतं. मग ह्या वोकिझमवाल्यांनी काय सुरू केलंय? सगळीकडे आहे. मुंबईत आलंय, पुण्यात आलंय, कलकत्त्यात आलंय, माहीत नाही की सोलापुरात आलंय का. वोकिझममध्ये असं सांगितलं जातं की मी मुलगा आहे पण मला मान्य नाही मी मुलगा असणं, मला मुलीचं आयुष्य जगायचं आहे. तर समाजामध्ये अशा पद्धतीची व्यवस्था केली गेली आहे की त्याला अशी औषधं दिली जातात की त्याच्यामधल्या पुरुषी हार्मोन्सचं घट होतं आणि महिलांचे हार्मोन्स वाढतात आणि तो मुलगा मुलगी होतो, ती मुलगी मुलगा होतो. आणि असं करण्यासाठी त्या मुलाच्या व मुलीच्या आईवडिलांच्या परवानगीची गरज नाही, असं युरोप अमेरिकेत सुरू आहे. अशा प्रक्रियेला आईवडिलांनी विरोध केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, असं सुरू झालंय. मी एका अमेरिकन निवृत्त फौजी अधिकाऱ्याचा एक इंटरव्ह्यू पाहिला आणि इंटरव्ह्यूमध्ये अनपेक्षितरित्या त्याच्या घरातल्या मुलगा म्हणून जन्माला आलेल्या आणि स्वतःच्या इच्छेने मुलगी झालेल्या त्या पात्राला समोर आणलं. एक सैन्य अधिकारी निवृत्त झालेला ढसाढसा रडला त्या मुलाखतीत की माझ्या पोटी हे काय जन्माला आलं. मुलगा श्रेष्ठ की मुलगी श्रेष्ठ हा विषय नाही आहे. निसर्गाच्या विरुद्ध तुम्हाला जाऊन तुम्हाला भ्रमात अडकवण्याचं काम कोण करतंय इकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून वर्गातल्या मुलामुलींच्या हालचालीतला फरक आईवडिलांना कळणार नाही कारण का त्यांच्याकडे सायंटिफिक ट्रेनिंग नाही, पण शिक्षकाला कळू शकतो आणि शिक्षक सावध असेल तर हे सगळे धोके तो टाळू शकतो. आर्य चाणक्याच्या लक्षात आलं की चंद्रगुप्त सांगतोय त्याच्यामध्ये केवळ एक राजा येतो आहे आणि देशामध्ये काही भाग त्यांनी ताब्यात घेतला आहे, एवढाच विषय नाही आहे. हा विषय सांस्कृतिक आक्रमणाचा आहे. आणि हे जर आक्रमण तक्षशिलेवरती आलं तर तक्षशिलेवर आक्रमण येणं म्हणजे या देशाचा ज्ञानमुकुट उद्ध्वस्त होणं आहे. मग आता मी कुणाला सावध केलं पाहिजे? राजाला. म्हणून अंबिकुमाराकडे चाणक्य गेले आणि चाणक्याने सांगितलं की अंबिकुमार, अशा पद्धतीनं एक परकीय आक्रांता जो या संस्कृतीशी काही ताळमेळ न खाणारा आहे तो या देशावर आक्रमण करून यायला लागलेला आहे. त्यांनी इतका भूभाग जिंकलेला आहे. अशा वेळी तुला सावध राहावं लागेल कारण का कोणत्याही क्षणी तक्षशिलेवरती हे आक्रमण येतं.
अंबीने उत्तर दिलं की तुमचं काम आहे वर्गात शिकवणं, मला येऊन शहाणपणा सांगणार नाही. बघा, सत्ताधारी नेहमी ज्ञानी आणि जागृत माणसाला घाबरतात. त्यामुळं आपल्याला जर सत्ताधाऱ्याने घाबरावं वाटत असेल तर आपण ज्ञानसंपन्न असलं पाहिजे, जागृत असलं पाहिजे आणि दक्ष असलं पाहिजे.